हॅलो, नमस्कार. आज आपण बघणार आहोत दारापुढे रोजच ठेवायची रांगोळी. ही रांगोळी आपण दारापुढेही ठेवू शकतात आणि देवघरासमोरही ठेवू शकतात. यामध्ये सर्व देवींचं चिन्ह यूज केलेले आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये रोज दारापुढे रांगोळी काढणे हे काही शक्य होत नाही. त्यामुळे आपण काढतच नाही. मग आता आपण बघणार आहोत रेडी रांगोळी. रोजच ठेवूया आता दारापुढे रांगोळी. रांगोळीचे महत्त्व धार्मिक, सांस्कृतिक आणि वैज्ञानिक आहेत. ज्याला जसे घ्यायचे असते तसे आपण घेऊ शकतो. हे घरात समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा आणि आनंद आणते. तसेच वाईट शक्तींना पण दूर ठेवते असे मानले जाते. आपण धार्मिक कार्यांमध्ये आणि सणांच्या वेळी रांगोळी काढली जाते. ती देवांप्रती आदर व्यक्त करते. वैज्ञानिकदृष्ट्या रांगोळी काढल्यामुळे मेंदूचे दोन्ही भागांना चालना मिळते, ज्यामुळे मानसिक विकास होतो. प्रवेशद्वारावर काढलेली रांगोळी घरातून वाईट शक्ती आणि नकारात्मक ऊर्जा दूर ठेवते. यामुळे आपण आपल्या घरामध्ये आनंद निर्माण करू शकतो. रांगोळी ही भारतीय संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग असल्यामुळे जी एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित केली जाते. यामुळे रांगोळी हे आपण स्वागत करण्यासाठी एक सुंदर पारंपरिक मार्ग आहे. रांगोळीला आपण भारतीय लोककलाही म्हणू शकतो, जी प्रत्येक घराच्या प्रवेशद्वारात किंवा अंगणात काढली जाते. यामध्ये आपण रंगीत खडू किंवा रंगीत दगडांचा वापर करून रंगीत रांगोळ्या बनवून त्याचा उपयोग करून सुंदर आखीव रेखीव अशी रांगोळी काढतो. आणि रांगोळी शुभ आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. रांगोळीमध्ये रेषा, वर्तुळ, वेली, पाने, फुले असे विविध प्रकार येतात. यामध्ये अजून एक पारंपरिक प्रकार येतो, तो म्हणजे ठिपक्यांची रांगोळी. सर्वच प्रकार एकदमच सुंदर असतात. आपण ज्या प्रकारे त्यामध्ये रंग भरू त्या प्रकारे ते आखीव आणि रेखीव दिसतात. रांगोळी काढताना एकाग्रता, सर्जनशीलता आणि कल्पनाशक्ती यांचा वापर होतो. रांगोळी ही दिवाळी, ओणम, पोंगल यासारख्या सणांमध्ये देवदेवक कार्य यामध्येही काढली जाते. तसेच काही लोक दररोजच रांगोळी काढतात. रांगोळी काढण्यामागे भक्तीची भावना असली तरी प्रांतानुसार रांगोळी काढण्याची साधनं बदलली. त्यामुळे रांगोळीत वैविध्य आलं. 1130च्या सुमारास राजा सोमेश्वराने प्रथम रांगोळीविषयी लिहिलं आहे. त्यांच्या मते विन्व, अविन्व भाव जसे चित्रांचे 3 प्रकार पडतात, त्या चित्रांचे 3 प्रकार म्हणजे भौम्य म्हणजे भूमीवरचा, कुडक भिंतीवरचा, उद्वक आणि म्हणजे छतावरचा. त्यावरील भौम्य म्हणजे भूमीवरची चित्रकला, त्यामध्ये रांगोळी येते. रांगोळीचे रसचित्र आणि धुलीचित्र असे 2 प्रकार सांगितले. बंगाल, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ हा जो सगळा पूर्व किनारपट्टीचा भाग आहे, तिथे तांदूळ भिजत घालून त्याची पेस्ट करून काडीला कापूस लावून रांगोळ्या काढल्या जातात. तोही एक प्रकार सर्वांना आपल्याला केरळची कोलम हे सगळ्यांना माहीत असणारा प्रकार आहे. आणि धुलीचित्राच्या म्हणजे पावडर फॉर्ममधील रांगोळी कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या पश्चिम किनारपट्टीच्या भागात काढली जाते. या रांगोळीत प्रतिकात्मकता जास्त आहे. मूळ प्रकार हे 2च. फुलापानांच्या, रंगीत मिठाच्या वा अन्य साधनांपासून जी रांगोळी काढली जाते ते सगळे आधुनिक प्रकार असले तरीही रांगोळी शेवटीही आपल्या मनाला एकदम प्रसन्नता देऊन जाते आणि आपले मेंदूही कार्यरत ठेवते. त्यामुळे रोजच दारापुढे रांगोळी ठेवायला काहीच हरकत नाही. संत तुकारामांचा एक अभंग मी तुम्हाला बोलून दाखवते. देहाचा ग देह पाट, आत्म्यांची ग रांगोळी, सावळ्या विठ्ठला तुझ्या आसनाजवळी. हा अभंग मला फार आवडतो. पूर्ण शरणागतीची ही कल्पना आहे. माझी रांगोळीप्रतीची हीच भावना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की या कलेच्या माध्यमातून
मी स्वतःला सापडत आहे. रांगोळी जेव्हा पारंपरिक माध्यमात रेखाटली जाते तेव्हा ती अल्पायुषी होते, म्हणूनच तिला क्षणिका असेही म्हणले जाते. पण हीच आपण उणीव भरण्यासाठी आपण OHP शीटवर काढलेली रांगोळी ही दीर्घायुषी केली आहे. त्यामुळे आता आपण तिला क्षणिका म्हणू शकत नाही. चला तर मग ह्या क्षणिका रांगोळीला आपण बनवली आहे दीर्घायुषी. असेच नवीन नवीन दीर्घायुषी रांगोळ्या बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि रोज सुबक सुंदर अशा रांगोळ्या बघा आणि बनवासुद्धा आणि आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणा. सर्वांना माझा नमस्कार. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.